नमस्कार मंडळी, मी आहे जागृती आणि आज ना मी परत घरी जाणार होते. आता तुम्ही म्हणाल ही सारखीच घरी जाते, तर हो जाते. मला हॉस्टेलपेक्षा घरच आवडतं. आणि एक कोइन्सिडंट पण घडला होता. आमच्या सोनूचा सीईटीचा पेपर पण माझ्याच कॉलेजला लागलेला. मग तर जागृती लाईक कसा होता पेपर? खूप छान. खरंच छान गेला. सगळा अटेंड केला? हा, सगळा अटेम्प्ट केला, पण फिजिक्स थोडा टफ होता. थोडा टफ होता का? बरं चल. पेपर पण झाला होता, मग जाणारच होतो, तर लक्षात आलं आत्ताच घेतलेल्या 80 रुपयांची बॉटल आपण कॉलेजमध्येच विसरून आलोय. मग त्याच्यासाठीच परत चाललेलो आणायला. सोनू तर म्हणत होती तुझ्या कॉलेजमध्ये खाली वर करून माझं वजन नक्कीच कमी होणार. म्हणलं आता काय सांगू तुला, माझ्या कॉलेजचं रामायण महाभारत. पहिलं तर बॉटलला घेतलं, त्यानंतर सोनूचा मस्त कॉलेजच्या बाहेर एक व्हिडिओ काढून घेतला आणि तिला म्हटलं बघ आमची काय ती झाडी, काय तो डोंगर, एकदम कसं भारी आहे ना. आता घरचे बिगवनला आलेत आणि मच्छी खाणार नाही असं कधी होणारच नाही. मग आलेलो इकडे जगदंबा मच्छी खानावळला. हात धुताना तर हेच बोलत होतो, आता एवढं दाबून खाणार आहे ना. आणि हे काय, आमची ऑर्डर पण आली. आहा, काय तो रस्सा, वा. चला आता खायचा आनंद घेते. खायच्या अगोदर तर एवढ्या मोठमोठ्या कमिटमेंट करतो आणि शेवट तर घशाखाली घास पण जात नाही. एकतर एवढं गरम गरम खाल्लेलं आणि त्याच्यात जाताना गाडीतल्या उन्हाच्या झळ्या, बापरे, सांगायलाच नको. जातानाच थोडंसं नंबर प्लेटचं पण काम होतं, मग त्याच्यासाठी थांबलेलो. आणि आम्हाला काय एका जागेवर दम निघतोय का? आणि सोनू तर काय माझ्या कॉलेजमधनं बाहेरच पडत नव्हती. म्हणती मी खिडकीतून पाहिलं तरी मला डोंगरच दिसत होता. ते जाऊ द्या, आपण कुठे होतो? हा, आमच्या बहिणीची गण्या पण घरी आल्यात सुट्टीला, तर कॉलवरच ऑर्डर दिली आम्हाला वडापाव घेऊन यायची. सोबतच स्प्राईट पण घेतलेली. म्हटलं गाडीचं काम होईपर्यंत तेवढाच टाइमपास होईल. चला भेटूयात आपण पण पुढच्या ब्लॉगमध्ये.